मी तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. आता आम्ही तुमची आठवण काढत होतो आणि तुम्ही हजर. हो की नाही मानसी? हो खरं. 100 वर्ष काय करायची तितकी वर्ष जगून. कशी आहेस तू? मी मस्त आहे काकी. मोनिका कशी आहे? बरी आहे. हा चला जा. पहिल्या दिवशी सूनबाईंची गळा पाठवू दे. तिथे सारखा धोशा चालला होता. मोनिका कशी आहे, मला तिला भेटायचंय, मला तिला भेटायचंय. मोनिका कशी आहे? काय अलका वहिनी? अगं तुला माहितीये ना हे किती बढवून चढवून सांगतात ते. मग काही वाढवून चढवून वगैरे नाही. आम्ही गेलो तिकडे तर मला रात्री म्हणाली कशी, मला स्वप्न पडते. अगं बाई माझ्या स्वप्नात घर येत आहे. अगं बाई मला मोनिका बोलवते. खरं की काय? मग विजय कधी खोटं बोलतो का? अगं म्हणून तर आम्ही तिथे गेलो, अक्षरशः भोज्या केल्यासारखं केलं. जे काय विधी करायचे ते केले आणि लगेच निघालो परत. अरे म्हणजे मग तो नारळ ठेवायचा होता ते तरी तुमच्या हातनं झालं का नाही? तू नको एवढा आकांत करूस. हा हिने सगळं व्यवस्थित केलेलं आहे. बस जरा पाणी आणली गीता. मी आणते ना गीता काकी. बसा. काय ग घरात सगळं व्यवस्थित आहे ना? खरं सांगू का मला ना अगदी मोनिकाला भेटायचंच आहे. कुठे ती? अगं बसलेस काय, जाऊन भेट तिला. त्याच्यासाठीच मला घेऊन आलीस तिथनं धावत पळत. अहो पुरे ना मला चिडवणं. नाहीतर काय बघितलंस ना. थँक्यू. कसा चाललाय अभ्यास? चांगला चालू आहे. तुमची ट्रिप कशी झाली? मस्त झाली ट्रिप. नाही म्हणजे देवापुढे नारळ ठेवायचा होता तो ठेवला आणि मन शांत झालं. बहिणी मी ना सगळ्यांसाठी चहा ठेवते आणि नंतर मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचंय खास. काय सांगायचंय? नानू मामा आम्हा बायका बायकांचं सिक्रेट. मग त्याला कळलंच पाहिजे. बायका बायकांचं आहे ना काय. हो ना. मोनिका आई येऊ का? या ना. तुम्ही कधी आलात? आत्ताच आली थोड्या वेळापूर्वी. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? आणि ट्रिप कशी झाली? छान झाली. बरं आधी हा प्रसाद घे. देवापुढे नारळ ठेवला होता ना त्याचा. हो आई नमस्कार करते. अगं राहू दे. मोनिका भाऊजी काय सांगत होते माहितीये का? वहिनींना तुझी खूप आठवण येत होती म्हणून ते लवकर घरी परत आले. दॅट्स रिअली स्वीट आई. थँक्यू. अगं म्हणजे आम्ही इथून गेलो तेव्हा तुला बरं नव्हतं त्यामुळे सारखी काळजी वाटत होती ग. आता तुला अशी हसताना पाहतीये ना खूप बरं वाटलं. वहिनी तुम्हाला तुमचे ते भूपाळी बाबा भेटले की नाही? नाही ग कुठल्या तरी यात्रेला गेलेत म्हणे. पण ते आपल्या शेजारचे पटवर्धन आजोबा आठवतायत तुला? हा हा ते भविष्य सांगतात तेच ना? हा त्यांना भेटले. ज्योतिषी म्हणजे ते जे सगळं सांगतात ते खरं होतं? कोण जाणे बाई. पण म्हणजे मी तशी नेहमी नेहमी नाही जात त्यांच्याकडे. पण या वेळेला ते घरी आहेत असं कळलं म्हणून मुद्दाम नमस्कार करायला गेले. पण पुन्हा नाही बाई जाणार. म्हणजे माझा नाही विश्वास. का काय झालं? अगो म्हणजे आता त्यांचं वय झालंय ना. पूर्वीसारखा नेमकेपणा नाहीये बघ. पण हे कशावरून म्हणताय तुम्ही? अगो बोलता बोलता अचानक काय म्हणाले माहितीये? तुम्ही आता परत घरी जाल तेव्हा तुम्हाला गोड बातमी ऐकायला मिळेल. मी त्यांना म्हटलं अहो आत्ता विक्रांतचं लग्न झालंय आत्ता कसली गोड बातमी. काही नाही मी आपली नमस्कार केला आणि गुपचूप निघून आले. गोड बातमी काय? विक्रांत आत्ता बरं झालं तू आलीस. मला एका महत्वाच्या केस बद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. ह्यामध्ये रिपोर्ट्स आहेत तुला दाखवतो. मलाही तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. विक्रांत तू तुझा त्या बाळाबद्दलचा निर्णय मला सांगितलेला आहेस पण माझ्यासाठी हा विषय संपलेला नाही. आत्ता मग संपवतो विषय. मी आता प्रश्न सोडवलाय ना. तू प्रश्न तात्पुरता सोडवलायस विक्रांत. आणखी अडकलायस तू त्यात.
एक्सप्लेन करशील प्लीज? हे बघ विक्रांत, तू डॉक्टर आहेस. तुझ्याकडे पेशंट येतात ते त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, म्हणजे आजार घेऊन, बरोबर ना? तू त्यांचे प्रश्न सोडवतोस, म्हणजे आजार बरा करण्यासाठी तू त्यांना औषध देतोस, म्हणजे प्रश्न सोडवतोस, हो ना? आणि हे जे डॉक्टर म्हणून तू करतोयस ते स्वतःच्या आयुष्यात तुला का जमत नाहीये? आत्या, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे वेगळं वेगळं असतं ना. हो असतं ना, पण तुला तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये डॉक्टर बनून निर्णय घ्यायची गरज आहे. मोनिकाच्या बाबतीतला प्रश्न तू खऱ्या अर्थाने सोडवलेला नाहीये. तिच्या मुलाला तुझं नाव देऊन तू प्रश्न वाढवलेस विक्रांत. मग दुसरा काही ऑप्शन आहे का आत्या? अरे मी पहिल्यापासून तुला ऑप्शन्सच देत होते विक्रांत, आणि आता तू अशा वळणावर येऊन ठेपलायस ना, तुला माघारी जाता येणार नाही. अ पॉइंट ऑफ नो रिटर्न. हे बघ, मला जास्त काही खरेदी करायला जमलं नाही, पण बाबूच्या बायकोनी ना मुलांसाठी लाडू दिलेत बरं का. अरे वा. हो, आणि चटण्या पण दिल्यात, सांडगी मिरच्या दिल्यात ग. अरे वा वा. सगळ्यांना आवडतात ना म्हणून. हो हो. वहिनी, थोड्या लवकर आला असतात ना तर मोनिकाला तळून दिल्या असत्या. अगं मग आज तळ. नाही, परवापासून ना तिला खूप तिखट खायची इच्छा होत होती हो. अगं बाई, हो, तिला तिखट आवडतं का? आपल्याकडे जरा बेताचंच तिखट असतं नाही. मस्त वासाला. नाही, तुम्हाला आवडत असेल हो आवाज, पण आपल्या घरात एका व्यक्तीला हे वास नकोसे झाले. अगं बाई, म्हणजे वासाने मळमळतं, काही खावंसं वाटत नाही. साधी खिचडी सुद्धा. अगो काय सांगतेस काय? म्हणजे मोनिकाची तब्येत परत बिघडली? तरी मी सांगितलं होतं फोन करून मला खुशाली कळवा, पण कुणी कळवली नाही. बहिणी, फोन करून कळवण्यासारखं काहीही कारण नव्हतं. मळमळणं, उलट्या होणं, चक्कर येणं, तिखट खावंसं वाटणं. अगं हे सगळं आपल्या मोनिकाला होतंय ना. तेच तर. बहिणी, कुछ समझे आप? अगो बाई, अगो काय सांगतेस का? हे बघा, हे बघा. अगो बाई, वहिनी, कंट्रोल कंट्रोल. मला कळतंय, पण हा फक्त माझा अंदाज आहे, फक्त अंदाज. कन्फर्म करण्यासाठी मी मानसीला कॉल केला होता आणि तिला सांगितलं की तू मोनिकाला विचार आणि आम्हाला सांग ना. मग काय म्हणाली ती? तिचं म्हणणं असं काही नाहीये. अगो बाई, हो का? हो ना. अगं मग कदाचित नसेलही तसं. हो वहिनी, पण डोळ्यांना दिसतं त्याचं काय? आणि कसं आहे, मानसी अजून शिकतेय ना. नाही म्हणजे तिला कळत नाही असं म्हणायचं नाही मला, पण आपला अनुभव दांडगा आहे ना, आपण गेलोय त्याच्यातनं. म्हणजे मी आजी होणार. वहिनी, हळूहळू. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मोनिकावरती बारीक लक्ष ठेवा. अगं ठेवीन ना, आणि ह्या असल्या गोष्टी लपून थोड्याच राहतात, कळेलच. करेक्ट. मनू, ऐक ना, अजून एक चिप्सचं पॅकेट आहे बॅगेत. नाही ग, तुला माहिती ना मी असलं जंक खात नाही. हे पॅकेट सुद्धा सीमाचं माझ्या बॅगेत राहिलं कॉलेजमध्ये. थर्व कुठे गेलाय? कधीच पाठवलंय त्याला? कुठे? अगं, वेफर्सचं पाकिट आणायला पाठवलं होतं. रस्ता क्रॉस करायला नाही लागणार आहे, इकडे जवळच दुकान आहे म्हणून पाठवलं. ताई, यू क्रेझी. व्हॉट हॅपन्ड? आता मला चिप्स खावेसे वाटतायत, मी काय करू? अगं, तू जरा केअरफुल राहा ना ताई. हे डेस्परेशन लक्षात येईल ना कोणाच्या तरी. लुक मानसी, मला क्रेविंग्स होत आहे. मला असं तिखट, चटपटीत, क्रंची काहीतरी खावंसं वाटतंय. पण आय थिंक इट्स नॅचरल, राईट? यू आर मिसिंग माय पॉइंट ताई. हे बघ, तू बेजबाबदारपणे वागू नकोस आणि या घरातल्या बायकांना संशय येईल असं काही करू नकोस.
खरं तर चक्कर येणं, मळमळणं, कामात निरुत्साह वाटणं हे बेसिक सिम्पटम्स पुरेसे आहेत नाही का? अगं पण बऱ्याच मुलींना म्हणजे काम करावंसच वाटत नाही, त्याच्यामुळे ते अगदी नॉर्मल आहे ग. अरे 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 कधी आलास तू शाळेतून आणि कुठे? कोणी दिले पैसे तुला? किती वेळा सांगितलंय तुला की मी पैसे दिल्याशिवाय कुठलीही वस्तू बाहेरून आणायची नाही? कोणासाठी आणलेस वेफर्स? अगं आई, मोनिका वहिनीने मला पैसे दिले आणि हे आणायला पाठवलं. त्यांनाच तिखट वेफर हवे होते. हो का? बरं, मी देईन तिला. तू नाही. मनू, ऐक ना, किचन मध्ये जाऊन काहीतरी असं चटपटीत खायला आण ना. मला असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय. म्हणजे आईंनी केलेला चिवडा वगैरे आणतेस? पण ताई, मी असं जाऊन आणणं बरोबर दिसेल का ग? इट्स ओके ना मनू, आय डोंट केअर. मला खूप भूक लागली आहे. 5 मिनिटं वाट बघूया अथर्वची. तो जर नाही आला ना तर मी नक्की तुझी काहीतरी सोय करेन. 5 मिनिटं. मोनिका, येऊ का? या ना आई, काकी, बसा ना. विचार ना, तुम्ही विचारा ना. तुम्ही विचारणार होतात ना? असं कुठं ठरलं होतं? तू विचारणार होती? तुम्ही विचारणार होतं, मी क्लू नव्हते का देणार? विचारा ना. तुला गरगरत आहे? म्हणजे त्यांना म्हणायचं की बरं वाटतं ना तुला आता? हो, एकदम बरी आहे मी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. का काय झालं? अगं तुला तिखट खावंसं वाटतंय ना, म्हणून हे वेफर्स आणलेत. मानसीला हवे होते वेफर्स. मानसीला हवे होते. अगो बाई, मानसीला? हो, म्हणजे ती अभ्यास करत बसली होती ना. ओह अच्छा, सॉरी. हा, घे आपलं, घे. काय गो, हिला वाटतच नाहीये तिखट वेफर्स खावेसे? म्हणजे अगं नाही, काही नाही, असं सहज. तुझी तब्येत बरी आहे ना? हो काकी, खरं तर ना आज मला खूप फ्रेश वाटतंय. म्हणजे मी मानसीला तेच सांगत होते की आजचा सगळा स्वयंपाक मी करेन. कारण काय आहे, घरी आल्यापासून मी एकदाही स्वयंपाक केला नाहीये ना. अगं कशाला, तुला विकनेस आहे ना, म्हणून म्हणतेय मी. घाबरू नका आई, मी मानसीला घेईन ना मदतीला आणि चांगला स्वयंपाक करेन मी, खरंच. चल. पण ताई, त्यांना आवडेल का आपल्या हातचा स्वयंपाक? ऑफकोर्स, आपण करू त्यांच्यासाठी स्वयंपाक. हा आई, आज काही स्पेशल करायचंय का? नाही म्हणजे त्याप्रमाणे तयारी करेन मी, म्हणून विचारलं. काय म्हणजे आता काही तुम्हाला जमेल ते, तुला आवडेल ते. हा चालेल ना? हो हो, आलोच. हा चल, आलो. काय गो गीता, इथे तर उलटच चित्र दिसतंय. हं? अगो बाई. ताई, आर यू शुअर? तुला जमेल का? आय मीन, तुला जेवणाचे सगळे वास सहन होतील का? आय हॅव टू डू इट मनू. नाहीतर तूच म्हणालीस ना सगळ्यांना संशय येईल म्हणून. आय हॅव टू डू. मी तेच म्हणत होतो. वहिनी, मनू, अगो काय गो, ही चांगली ठणठणीत दिसतीये. हो ना, माझा अंदाज चुकला वाटतो. कडे देते. बरं, तू कांदा चिरून ठेवलायस का? नाही, चिरते.
आर यू ओके? आम ओके. फोडणी देते मी. फोडणी काय देतेस? तुला त्रास होईल, तुला मळमळेल. तू एक काम कर, तू त्या भाज्या चिरून घे. शुअर, जा तू, जा जा. आई मला क्रीमचं. वहिनी 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 आई अरे काय झालं ओरडायला? हा वहिनीला कसं तरी होत आहे. अगं बाई आता वहिनी थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जाऊन बघून येते. वहिनी, अगं काय काय झालं? आपला वहिनी, आपला संशय होता ना, त्याला दुजोरा मिळाला. खरा ठरला आपला अंदाज. अगं काय सांगतेस काय? अरे वा वा वा, किती छान. अगं म्हणजे मी आजी होणार आणि हे आजोबा, म्हणजे आम्हाला आजी आजी म्हणणार कोणीतरी या घरात येणार. पण मला एक गोष्ट कळत नाही की या दोघांनी आपल्यापासून लपवलं का? अगं लाज वाटली असेल त्यांना सांगायला. ए, बेल वाजते ऐकायला येत नाही का? बसल्यात खिदळत तिथे. म्हणजे मी आजी होणार. आजी या, 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 या. इमॅजिन करूनच काय ग, काय असतं अशा? काय रे, काय झालं ना? मला काय माहिती, मी तुझ्या बरोबरच आहे ना. काय काय झालं काय? तुलाही माहित नाही. नाही, अशक्य आहे. मोहन, मी पैस जिंकलेली आहे. कसली पैस? विसरलास ना? काय? वहिनी तुम्हीच सांगा ना. ए नाही नाही, तूच सांग. तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही सांगा ना. ए नाही नाही, तू सांग ना. नको नको, मला नाही, मला कसं. अरे सांगा ना, काय सस्पेन्स लावलाय, सांगा ना. मी सांगू का? मला ना आज धडधडतंय, म्हणजे आनंदानी. अरे बापरे, तू लवकर सांग बाबा, लवकर सांग. ए आई मला बिस्किट दे ना. अरे बिस्किट कसला खातोयस? आता तुला पेढे मिळणार आहेत, पेढे. दादा होणार आहात तुम्ही. गीता काय सांगतेस? अरे दादा दादा नाही, काका, काका होणार आहात तुम्ही. ओ, म्हणजे मोनिका. हा. अहो तुम्ही का असे कावरे बावरे होताय? तुम्हाला कळतंय ना? नाही, मला ते असं कोड्यात बोललेलं नाही कळत. सरळ स्वच्छ काय ते सांग. अहो विक्रांत आणि मोनिकाची गुड न्यूज आहे. काय? मोनिका. अरे हॅलो. या 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 या. काय छुपा रुस्तुम? हा विक्रांत, नाही वाटलं नव्हतं तू इतका पक्का चोर असशील म्हणून. हा काय रे, असं वागतात काकीशी? काय झालं काकी? सांगायला लाज वाटते का? काय तुमचं काय चाललंय? मला काही कळत नाहीये. काय झालं? ओके ओके, नो मोर सस्पेन्स. फर्स्ट ऑफ ऑल, I would like to congratulate you, Mr. Vikrant. अभिनंदन. अरे काय रे, आई बाबांपासून पण लपवून ठेवलंस का? हे बरोबर नाही हा विक्रांत. मानसी, अगं मानसी, तिकडे काय करतेस? इकडे ये ये. मी सांगितलं होतं ना तुला, माझा अंदाज खरा ठरणार. अनुभव तो अनुभवच, हो की नाही वहिनी? बाय द वे, तुझं पण अभिनंदन, तू मावशी होणार आहेस. म्हणजे? अरे म्हणजे काय? तू लपवलंस तरी आम्हाला कळलंच. हा काय? गुड न्यूज. तू बाबा होणार आहेस.